विज्ञान तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक नाही तर निर्माता आणि परिवर्तन घडवणारा शिल्पकार म्हणून भारताचा उदय। विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेत पंतप्रधानांचे गौरवोद्गार। भारत आणि बहारीन यांच्यामध्ये स्थिर मात्र सातत्यपूर्ण व्यापार आणि गुंतवणूक वृद्धी। संयुक्त परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर। अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहाशी संबंधित 3000 कोटी रुपयांच्या मालमत्ता सक्त वसुली संचालनालयानं गोठवल्या। विरोधी पक्ष राज्यामध्ये फेक नरेटिव्ह पसरून जनतेची दिशाभूल करण्याचं राजकारण करत आहे। भाजप नेते आशिष शेलार यांनी केली टीका। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचार तोफा आता थंडावल्या। सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्या झंझावती झाल्या प्रचार सभा। राज्यातले विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। बीडीडी चाळ अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना। नंदुरबार जिल्ह्यातल्या पंचमौली देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी राज्य शासन आणि एका खासगी कंपनीमध्ये 8000 कोटी रुपयांचा करार। आणि भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीच्या शताब्दी वर्षानिमित्त 7 नोव्हेंबरला एकाच दिवशी देशभरामध्ये 1400 सामने केले जाणार आयोजित। नमस्कार, 9:30